नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आयुष्यातला तो पहिला मेडिक्लेम प्लॅन निवडताना काय बघायचं? हो, हा निर्णय खूप महत्वाचा असतो. आपल्याकडे नीलम सुरसे यांच्या अनुभवातले काही खास मुद्दे आहेत. त्या 6 वर्षांपासून याच क्षेत्रात आहेत आणि त्यांचं नेहमी सांगणं असतं की वैद्यकीय खर्चाची तयारी ठेवणं किती गरजेचं आहे. अगदी. कारण हे फक्त विमापत्र नाहीये, ही एक प्रकारची आर्थिक आणि मानसिक सुरक्षा आहे. बरोबर. अचानक हॉस्पिटलचा खर्च आला की फक्त पैशांचा नाही तर मानसिक ताण पण येतो. खूप जास्त. म्हणूनच योग्य मेडिक्लेम निवडणं आवश्यक आहे. तर आज आपण नीलम यांनी दिलेल्या काही टिप्स बघूया, जेणेकरून पहिला प्लॅन निवडायला मदत होईल. पहिला मुद्दा त्यांनी सांगितलाय फॅमिली फ्लोटर पॉलिसीचा. म्हणजे एकाच पॉलिसीत सगळं कुटुंब सुरक्षित. पण इथे कव्हरेज किती असावं? हा महत्वाचा प्रश्न आहे. नीलम यांचं म्हणणं आहे की कमीत कमी 5 ते 10 लाख रुपये कव्हरेज हवंच. 5 ते 10 लाख? एवढं? हो, कारण आजकाल हॉस्पिटलचा खर्च बघितला तर एका दिवसाचा खर्च पण लाखात जातो सहज. त्यामुळे 5-10 लाख हे आता गरजेचं झालं आहे. अच्छा. म्हणजे फॅमिली फ्लोटर घेताना कव्हरेज पुरेसा आहे की नाही हे बघणं महत्वाचं. अगदी. आणि यालाच जोडून दुसरा मुद्दा येतो कॅशलेस हॉस्पिटल्स. घराच्या जवळची कुठली हॉस्पिटल्स तुमच्या पॉलिसी नेटवर्कमध्ये आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे. हो ना. ऐनवेळी मग धावपळ नको व्हायला. बरोबर. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जी नीलम नेहमी सांगतात. फक्त मोठ्या हॉस्पिटल चेनचं नाव लिस्टमध्ये बघू नका. म्हणजे असं की एखाद्या मोठ्या चेनचं नाव असेल पण त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये कॅशलेस सुविधा असेलच असं नाही. प्रत्येक शाखेचा करार वेगळा असू शकतो. अरे बापरे, हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या जवळच्या विशिष्ट हॉस्पिटलचं नाव तपासायला हवं. अगदी. नाहीतर ऐनवेळी प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तिसरा मुद्दा, आधीपासून असलेले आजार, प्री एक्झिस्टिंग डिझिजेस. त्यावर वेटिंग पिरियड असतो हे माहितीये. हो, पण तो किती आहे? म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष? आणि तो संपल्यावर लगेच सगळं कव्हर होतं का? की काही अटी असतात? हे स्पष्टपणे समजून घ्यायला हवं. अच्छा. म्हणजे वेटिंग पिरियड नंतरही काही सबलिमिट्स किंवा कोपेमेंट असू शकतं? बरोबर. काही पॉलिसीजमध्ये तसं असू शकतं. त्यामुळे पॉलिसी डॉक्युमेंट नीट वाचायला हवं, असं नीलम नेहमी सांगतात. ओके. आता एका चांगल्या गोष्टीबद्दल बोलूया. नो क्लेम बोनस, NCB. हो, हा एक चांगला फायदा आहे. म्हणजे आपण क्लेम नाही केला तर कव्हरेज वाढतं. बरोबर. अगदी. समजा तुमची पॉलिसी 5 लाखांची आहे आणि NCB 10% आहे, तर पुढच्या वर्षी क्लेम न केल्यास तुमचं कव्हरेज 5.5 लाख होतं. प्रीमियम न वाढवता. अरे वा. आणि काही कंपन्यांमध्ये हे मूळ रकमेच्या 50% किंवा 100% पर्यंत पण वाढू शकतं. त्यामुळे रिन्यू करताना NCB किती झालाय हे बघणं फायद्याचं ठरतं. नक्कीच. आणि डे केअर ट्रीटमेंट्स म्हणजे जे उपचार एका दिवसात होतात. डे केअर कव्हर. हो. हे पण महत्वाचं आहे. कारण आता बरीच ऑपरेशन्स जसं मोतीबिंदू किंवा काही किमोथेरपी 24 तासांच्या आत होतात. हो. जर पॉलिसीत डे केअर कव्हर नसेल तर तो खर्च आपल्याला करावा लागतो. त्यामुळे पॉलिसीत कोणकोणते डे केअर उपचार कव्हर आहेत हे तपासायला हवं. आणि OPD कव्हर म्हणजे बाह्य रुग्ण उपचारांसाठी. OPD कव्हर अजून सगळ्या पॉलिसींमध्ये नसतं, पण डॉक्टर कन्सल्टेशन फी, औषधं, टेस्ट यांचा खर्च पण खूप असतो. त्यामुळे बजेट असेल तर OPD कव्हर असलेली पॉलिसी भविष्यात उपयोगी पडू शकते, असं नीलम यांचं मत आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघून मगच निर्णय घ्यायला हवा. नुसता प्रीमियम बघून चालणार नाही. अजिबात नाही. नीलम यांच्या एका क्लायंटने जी प्रतिक्रिया दिली होती ती खूप बोलकी आहे. ते म्हणाले होते, वेळेवर मेडिक्लेम घेतला नसता तर काय केलं असतं देव जाणे. खरंय. या एका वाक्यात सगळं आलं. हे फक्त पैशांची तरतूद नाही, हा मानसिक आधार आहे. तर मग आजच्या चर्चेचा सार काय काढता येईल? थोडक्यात सांगायचं तर कुटुंबासाठी फॅमिली फ्लोटर योग्य आहे का ते बघा. पुरेसं कव्हरेज घ्या, किमान 5 ते 10 लाख. जवळच्या कॅशलेस हॉस्पिटलची खात्री करा. आधीच्या आजारांवरील वेटिंग पिरियड आणि त्याच्या अटी नीट समजून घ्या. नो क्लेम बोनस किती मिळतो ते बघा. आणि डे केअर शक्य असल्यास OPD कव्हर आहे का हे तपासा. अगदी. या सगळ्या बाबी मिळून एक चांगली सुरक्षित आरोग्य योजना तयार होते. बरोबर. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा. समजा आपण एक योग्य पॉलिसी निवडली तर आपलं काम तिथे संपतं का? की आपल्या बदलत्या गरजांनुसार, परिस्थितीनुसार वेळोवेळी त्या पॉलिसीचा आढावा घेणं आणि गरज पडल्यास ती अपडेट करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.